संस्थेला एवढा फायदा झालेला आहे, एवढ्या त्यांच्या ठेवी वाढलेल्या आहेत, तर त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात करण्याची गरज नाही. आता हे प्रशासन जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकेल, आम्हाला तीच अपेक्षा आहे की हे असं का केलं, हा जो यांचा प्रश्न आहे तो प्रशासनाने त्याचं उत्तर द्यावं. हे अध्यक्षांनी जास्त उत्तर देणं मला वाटते सरस ठरेल, कारण अध्यक्षांची काय भूमिका आहे ते याच्याबद्दल काय निर्णय घेणार आहेत, त्यांना त्याचं गांभीर्य आहे का नाही हे स्वतः अध्यक्ष जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. कशाबद्दल? ज्या अर्थी या गेल्या 4 वर्षामध्ये शासनाचा जो लेखापरीक्षक अहवाल आहे तो त्यांच्या विरोधात जातो. जाजम खरेदी घोटाळा हा खूप चर्चेत आहे. आता शेतकऱ्यांची डिबेंचरची रक्कम 40% म्हणजे मला वाटतं गोकुळच्या इतिहासात सगळ्यात मोठी रक्कम कट केलेली आहे. असं असताना सगळं अलबेला हे म्हणणं चुकीचं होईल. सगळ्यात महत्वाचं आहे की गेट तोडून कोणी आत आलेलं नाहीये. शेतकरी आहे, संवेदनशील आहे, त्याच्या भावना समजून घ्या. दिवाळी तोंडावरती आहे, त्याला जास्त थोडेसे पैसे आपण देऊ शकलो तर ते आपल्याकडनं चांगलं होईल. त्यांचा उद्देश फक्त त्याच्या 2च मागण्या आहेत, बाकी काही नाही. आणि इथं मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की ते शेतकरी दूध उत्पादक आहे, संस्था प्रतिनिधी आहेत आणि जे कोणी या कार्याला सपोर्ट करतायत अशी लोक सुद्धा आलेली आहेत. नाही, प्रशासनाला कुठल्याही प्रकारचं आम्ही हे केले, धक्काबुक्की केलेली नाहीये. जनावर इथे आली होती, जनावरांना बाजूला करताना थोडंफार काही झालं असेल, पण आम्ही ते समजून सांगितलेलं आहे जनावर बाजूला ठेवा, जनावरांना काही काय माहिती. आता मी जाऊन बघते कोण कोण आले, त्यांना बाहेर घेऊन येते. शेतकऱ्यांच्या बाबत ते संवेदनशील वाटतात का? आता हे शेतकऱ्यांनी सांगावं. गेल्या 12 दिवसात एकही मीटिंग झालेली नाहीये किंवा याच्यावरती फक्त टेक्निकल गोष्टी सांगतात. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की 4 प्रतिनिधी बोलवून याच्यावरती एक सुवर्ण मध्य काढणं प्रशासनाने आणि संस्था प्रतिनिधींनी गरजेचं होतं. त्या पद्धतीनं प्रतिनिधी माझ्याकडे आले आणि मी शक्यतो तोच प्रयत्न करेन.